माथेरानच्या जन्मापासूनच माथेरानच्या मानगुटीवर समित्या कमिटीचे ओझे लादले गेले आहे. त्या काळी माथेरान कार्यबळ समितीचे अध्यक्ष शरद उपासने, सेक्रेटरी अधीक्षक माथेरान हे होते. 4/2/2003 रोजी नोटिफिकेशन नंतर सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली. समिती 3 वर्षांनी कार्यकारिणी बदलते. अशा या समितीचे अध्यक्ष मुखोपाध्याय, विरंगनाथन, वासुदेव गोरडे, के.पी. बक्षी असे आतापर्यंत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. आतापर्यंत माथेरानकर म्हणून या समितीमध्ये एकाही स्थानिक नागरिकांना समाविष्ट करण्यात आले नाही. या समितीमध्ये सर्व उच्च अधिकारी वर्ग काम पाहत असतात. माथेरानकर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला, परंतु विविध जाचक, अटी, नियम, समित्या, कमिटी या जोखडातून बाहेर पडला नाही. निसर्गाने भरभरून दिलेल्या माथेरानमध्ये गेली 100 वर्षे राज्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थापलीकडे काहीच योगदान दिले नाही. छोट्या छोट्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या कर्तव्याची बाब आहेत त्या त्यांनी केल्या, पण भविष्यातलं माथेरानबाबत दूरदृष्टीरूपी गांधारीचे सोंगच घेतले. 100 वर्षात माथेरान तेव्हाही तसं, आजही तसंच आहे. भौगोलिक परिस्थिती पाहिली तर काळानुरूप बदल अपेक्षित होते, परंतु इको सेन्सिटिव्ह झोन मॉनिटरिंग कमिटीचा नियंत्रण समिती, सुप्रीम कोर्ट, जिल्हाधिकारी या सर्वांना दंडवत घातल्याशिवाय माथेरानचा सूर्य उगवतच नसतो. माथेरानकरिता ही अभिमानाची गोष्ट बाळगायची का? प्रगत भारत देशातील आम्ही जखडलेलो माथेरान हे आज चंद्रावर पाऊल ठेवणारा देशात जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण. प्रगत भारत देशातील आम्ही जखडलेलो माथेरानकर आज चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या देशात जागतिक थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरानला मात्र जाचक अटीच्या नियमांमध्ये जोखडले गेले आहे. सन 1850 ते 1950 या काळात माथेरानचे उगम आणि जडणघडणीला सुरुवात होते. यावेळी दूरदृष्टी असलेले दानशूर कार्यकर्ते यांचा दिवसभरात माथेरानचे टेहाळणी भटकंती करून सायंकाळी पेमास्टर पार्क येथे एकत्रित चर्चा करून माथेरान घडविले, वचविले व भविष्याची आखणी केली. त्यांना जे शक्य होते ते त्यांनी त्यावेळेला स्वतःच्या स्वखर्चाने केले. त्यामध्ये बंगले असतील, नेरळ रेल्वे, बीजे हॉस्पिटल, बाजारपेठा, पिण्याच्या पाण्यासाठी बंधारे, रस्ते असे अनेक जीवनावश्यक गोष्टी त्यांनी त्यावेळी दिल्या. गावठाण योजनाचा भाग म्हणून सन 1850 ते 1950 पर्यंत MP व BP असे 510 प्लॉट तयार केले. पण सन 1950 नंतर लोकवस्ती वाढली, दैनंदिन गरजा, व्यवहार वाढले असताना त्या काळी शासनाने माथेरानसाठी कोणतीच उपाययोजना केली नाही. सन 1968 त्यानंतर सन 1987 माथेरानचा विकास आराखडा तयार झाला. पण सन 1996 विकास आराखड्याला हायकोर्टात चॅलेंज करण्यात आले, त्यामुळे तो मंजूर झाला नाही. विकास आराखडा तयार करत असताना साधारण भविष्यातील 20 वर्षांचा विचार करून केला जातो. सन 2003 रोजी इको सेन्सिटिव्ह झोन अधिसूचनेमध्ये नमूद केले की 3 वर्षात विकास आराखडा तयार झाला पाहिजे. या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे टुरिझम प्लॅन MTDCने तयार केला, तर माथेरानसाठीचा विकास योजना नगर रचना विभाग अलिबाग यांच्याकडून करण्यात आला. या सर्व गोष्टींचा आंतरविभागाकडून संपूर्ण इको सेन्सिटिव्ह करिता झोनल मास्टर प्लॅन तथा MMR रिजन करिता रिजनल प्लॅन MMRDने तयार केला. त्यानंतर आपल्या अंतिम मंजुरीकरिता नगर विकास विभागामार्फत मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट ऑफ फॉरेस्ट म्हणजेच पर्यावरण मंत्रालय दिल्ली येथे सादर करण्यात आला. त्यानंतर सध्याचा आराखडा मंजूर होऊन अंमलात येणे आवश्यक होते, परंतु आजपर्यंत शासनाने यावर काय कारवाई केली नाही अशी नागरिकांनी नेहमीच माहिती दिली. त्यामुळे माथेरान नागरिक खऱ्या अर्थाने विकासापासून दूर आहेत. विकास आराखडा योजना मंजूर नसल्यामुळे मागील 3 ते 4 पिढ्या माथेरानमध्ये स्थायिक असलेल्या नागरिकांना आपल्या राहत्या घरातही अनधिकृत टांगती तलवार घेऊन जगावे लागत आहे. घर दुरुस्तीला परवानगीशिवाय पर्याय ठेवला नाही. या नियमावलीने ही खेदाची बाब. सन 1969 महसूल विभागातर्फे माथेरान नियमावली लागू झाली. सन 1965चा कायदा, सन 1966चा प्रादेशिक कायदा MRTP ऍक्ट कायदा अंमलात आला, तरी 1959चीच नियमावली अजूनही लागू आहे. त्यात काळानुसार, वेळेनुसार बदल होणे अपेक्षित होते, पण ब्रिटिश रूपी मृगजाळाप्रमाणे येथेही आपला वसा ठेवला असाच.
त्यांनी केलेले कायदे पद्धती काही प्रमाणात आजही अस्तित्वात आहेत. जग बदलते, माणसं बदलतात, माणसांचे विचार बदलतात, राहणीमान बदलते, पण सर्व गोष्टींचा विचार करून माथेरानवर वक्रदृष्टी का? भारत देशात कोणत्या भागात असा नियम नसेल तो ते जाचक अटी नियम माथेरानला लागू केलेत. हर घर तिरंगा फडकवताना नक्की मी माथेरानकर म्हणून स्वातंत्र्य आहे का? प्रत्येक स्वातंत्र्य दिनी मी प्रजासत्ताक दिन देशभक्तीपर गीते ऐकायला मिळतात. गीते ऐकून अंगावर शहारे येतात. त्या काळातील घटना वाचल्या तर रक्त सळसळते. ब्रिटिशांविरुद्धात प्रचंड चीड येते. स्वातंत्र्यानंतरही जग प्रसिद्ध माथेरानला नियमाच्या साखळदंडाने वेढलंय. आम्ही माथेरानला जन्म घेतला ही आमची चूक होती का? आम्ही जीवसृष्टीतील जिवंत माणसे आहोत. माथेरान, महाबळेश्वर हे दोन्ही पर्यटन स्थळे इको सेन्सिटिव्ह झोनने लागू आहेत. त्यामुळे नियम दोन्हीकडे सारखेच असायला हवे. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे दळणवळण, जीवनावश्यक वस्तूंकरिता बंदी आहे. यामध्ये जीवनावश्यक, अत्यावश्यक, पर्यावरणपूरक, ई रिक्षा, लाईट ट्रान्सफॉर्मर, रुग्णवाहिनी, फायर ब्रिगेड, शववाहिनी आणि वाहतूक व्यवस्था या बाबींचा विचारपूर्वक निर्णय करून पर्यावरणपूरक व नागरिकांच्या सोयीचे नियम व व्यवस्था असली पाहिजे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले माथेरानला त्याच दर्जाच्या पर्यटन क्षेत्र असतात. त्यांना त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. केवळ पर्यटक न करता स्थानिक नागरिक ही माणूसच आहे. त्याचा आताही विचार केला पाहिजे. माथेरानमधील नागरिकांचे जगणं सुसह्य होईल अशा नियमावलीत राहणे सजग स्वीकार करतील यात शंका नाही. माथेरानला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दिनांक 5 डिसेंबर रोजी 3 महिन्याच्या ई रिक्षा पायलट प्रोजेक्ट 5 मार्च पर्यंत चालविण्यात आले. या 3 महिन्याच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात माथेरान संनियंत्रण समितीने ई रिक्षाचा अहवाल सादर करणे अपेक्षित असताना तो सादर न केल्याने माथेरानकरांना त्याचा भुर्दंड का? माथेरानकरांना सर्व बाबींमध्ये संनियंत्रण समितीचा आदेश बंधनकारक असेल तर संनियंत्रण समितीला त्यांचा कार्यकाळामध्ये माथेरानमध्ये येऊन तेथे राहून सर्व परिस्थितीची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. माथेरानचा सर्व भौगोलिक काळ उन्हाळा या 3 ऋतूंमध्ये किमान त्यांनी 15 दिवस माथेरानमध्ये राहणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांनी माथेरानकरांचा, नागरिकांचा जीवनमानाचा खऱ्या अर्थाने समोर अंदाज येईल. सध्या जे सुरू आहे ते उंटावरून शेळे आखणे आहे. त्यामुळे ई रिक्षा अहवालाबाबत दिरंगाईचा सर्वोच्च न्यायालय संनियंत्रण समितीवर काय कारवाई करते की माथेरानकरांना या समितीपासून मुक्त करते हेच पाहणे योग्य ठरेल. अग्रलेखसाठी चंद्रकांत सुतार, माथेरान.